जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी सांगितलं, साधू ओळखावा देवते त्याची जाणावा, मृदू समाज धरी जो हृदय, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती, ईश्वर दुसरा तिसरा कुठला नाही. साधूची खरी व्याख्या काय आहे ते आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितली. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये साधूची व्याख्या सांगितली होती. दुःखेषु विघ्न मनः सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध हा स्थित धीर मुनी रुच्यते. ज्याच्यासाठी राग भय समान अवस्था आहे, जन्म मृत्यूला ज्याच्यासाठी समान अवस्था आहे, बरोबर आहे का. दुःखेषु विघ्न मनः, दुःखामध्ये अतिविचलित होत नाही. सुखेषु विगत स्पृह, सुखामध्ये सुद्धा अति त्याला माज येत नाही. वितराग भय क्रोध हा स्थित धीर मुनी रुच्यते. या सगळ्या अवस्थांमध्ये जो खंबीर असतो, स्थित प्रज्ञ असतो, त्याला साधू म्हटलेला. ही व्याख्या कळली नाही समाजाला, ती साध्या भाषेत आपल्या कष्टकरी भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचं काम जगद्गुरु तुकोबारायांनी केलं. खऱ्या अर्थानं या समाजामध्ये सात्विक भक्तीची मूर्तमेढ ज्यांनी पेरली हे आपल्या सगळ्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय आहेत. अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, न ज्याच्या वसलो भूत न ज्याच्या भूत घमंडो घमंडे वसलो भूत घमंडे भूत घमंडो. माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला, यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, त्याच्या कर्मावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. 40,000 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी आपल्याला सांगितलं, सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी. खऱ्या अर्थानं समाजातनं बुवाबाजी कर्मकांड आणि देव सामान्य माणूस यांच्यामधल्या दलालांची संख्या कमी करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, ज्या एका स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या, मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्या, ज्या अमेरिकेला आपण या जगाचा सगळ्यात मोठा देश म्हणतो, त्या देशाची राष्ट्रपती कधी महिला झाली नाही, आपल्या भारताची राष्ट्रपती महिला होऊ शकते. याचं सगळ्यात मोठं श्रेय ज्याला जातं त्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो, जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोपून दिलं पाहिजे, जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्यांनी सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म भावे विन देव न कळे निसंदेह. ज्ञानेश्वर महाराज, गुरुविना अनुभव कैसा कळे. वा वा वा, असे मार्गदर्शक सोबत पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये जे ताकदीचे कीर्तनकार खऱ्या अर्थानं फक्त संप्रदायच नाही, सोबत बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कीर्तनातनं सांगतात, असे महाराज आपल्या पुढे सोनार साहेब बसलेले आहेत. जोरदार टाळा. भावे विना देव न कळे निसंदेह हे सांगणारे ज्ञानेश्वर महाराज. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, देव भावाचा भुकेलेला आहे हे सांगणारे ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज. संत चोखा वेळा ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा, काय भुलला शिवरलिया रंगा, नदी डोंगी परी पाणी नव्हे डोंगे, हा चोखा डोंगा परी त्याचा भाव नव्हे डोंगा. खऱ्या अर्थानं समाजातनं अस्पृश्य समजलेल्या जातीमधनं जन्माला येऊन विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रममान असलेला आहे आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. आणि आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातून लोकांची डोकी झाडली, ते दगडांची टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, ज्या एका संतानं खऱ्या अर्थानं या समाजामध्ये सात्विक भक्ती पेरली, कर्मकांड बुवाबाजीला सगळ्यात आधी विरोध केला, ते जगद्गुरु तुकोबाराय असतील. तिथून पासून आतापर्यंतची सगळ्या संतांची आणि समाज सुधारकांची परंपरा, ज्यामध्ये समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचे जनक ज्यांना म्हटलं जातं, अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं, ही पृथ्वी शेषाच्या डोक्यावर तरलेली नसून कष्टकरी कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मनगटावर तरलेली आहे. हे सांगणारे अण्णाभाऊ साठे
आणि अचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील, 18 पगड जातींना घेऊन ज्यांनी या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न बघितलं आणि साध्य केलं, ते तुमचे माझे रयतेचे राजे छत्रपती शिवराय. कसं सगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले हे सन्माननीय, माझ्या समोर बसलेले माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले तुम्ही सगळे, प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंतरवत आमच्या विदर्भात फार वेळ मी तुमच्या समोर नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या वाटणार नाही. खरं तर हा कीर्तन महोत्सव आहे. माणूस आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन म्हणून रिटायर झाले, नोकरी करत करत 40 वर्षे सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी. आता सांगतो, तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा लहान असलो तरी फार मी वाचलं हो. या वाचनाच्या चिंतनाच्या अंती मला एकच गोष्ट लक्षात आली की या जगामध्ये प्रत्येक धर्मानं वेगवेगळा अंत माणसाचा सांगितलेला आहे. मेल्यानंतर माणूस कुठं जाईल हे कोणालाच मानित नाही. कोणी म्हणते की त्याला मोक्ष भेटेल, कोणी म्हणते त्याला स्वर्ग भेटेल, कोणी म्हणते त्याला नरक भेटेल, कोणी म्हणते की जन्नत. एक माणूस झाला, त्याने विचारलं गौतम बुद्धांना, जगात देव आहे का? तो आस्तिक दिसला गौतम बुद्धांना. ते म्हटले नाही, जगात देव नाही. तोही गेला, त्याच्याही डोक्यात चळवळ चालू झाली. पण शिष्य कन्फ्युज झाले. ते म्हणत तुम्ही एकाला सांगितलं देव आहे. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे जी लोक बसलेली असतात ते आईन्स्टाईनच्या मागे नसतात, ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे असतात. आणि वैज्ञानिक लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे नसतात, ते आईन्स्टाईनच्या पुढे बसलेली असतात. कुणीतरी या जगामध्ये मास्टर माइंड असतो, कुणीतरी स्लेव्ह माइंड असतो. त्यामुळे जबाबदारी मोठ्या लोकांची वाटलेली असते. एक दिवस असा येईल, त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज आणि आईन्स्टाईन हे एकमेकाला मिठी मारतील. त्यावेळेस या समाजाचा विषय नाही. मी सामान्य माणूस, मी नाही बोलत असतो राजकीय लोकांवर, समाजकार्य लोकांवर.